नमस्कार, मी त्रिवेणी काश्वी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे किड्स टिफिन स्पेशलमध्ये फ्राईड राईस। हा राईस करायला अतिशय सोपा आहे आणि तितकाच टेस्टी व भन्नाट होतो। मुलांचा फेवरेट आहे। टिफिनसाठी करायला किंवा ब्रेकफास्टसाठी किंवा उरलेला जर लेफ्ट ओव्हर राईस असेल तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। आणि पूर्वतयारी जर तुम्ही करून ठेवलेली असेल तर अगदी 5 ते 10 मिनिटात हा राईस होतो। इथे मी पत्ता कोबी, गाजर, बीन्स आणि शिमला मिर्च बारीक कट करून ठेवलेलं होतं रात्रीच फ्रीजमध्ये। त्याच्यानंतर आता एक बारीक कांदा कट करून घेतलेला आहे। तर एक पॅन घेतले, त्यात तेल टाकून घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे। त्याच्यानंतर कांदा जो आहे तो गुलाबी रंगावर छान असा हाय फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यात 1 चम्मच आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे। पेस्टचा कच्चा वास जाईस्तोवर आपल्याला ही पेस्ट छान अशी परतवून घ्यायची आहे। पेस्टचा कच्चा वास जाईस्तोवर पेस्ट परतवून झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटांनंतर यात आपल्याला बीन्स आणि गाजर टाकून घ्यायचे आहे। हे पण हाय फ्लेमवर आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचे आहेत। बीन्स आणि गाजरचा जो क्रंचीनेस आहे तो कमी होता कामा नये, म्हणून त्याला हाय फ्लेमवर अगदी 2 ते 3 मिनिटं परतायचे आहे। त्याच्यानंतर पत्ताकोबी आणि शिमला मिरची हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचे आहे। ह्या ज्या भाज्या आहेत ह्या सहसा आपल्याला जास्त शिजवायच्या नाहीयेत, म्हणून अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला परतवायचे आहे। त्यानंतर मी यात 1 चमचा रेड चिली सॉस, त्याच्यानंतर 1 चम्मच डार्क सोया सॉस आणि 1 चम्मच ग्रीन चिली सॉस टाकत आहे। त्यानंतर 1 चम्मच मी इथं शेजवान चटणी टाकून घेत आहे आणि हे सर्व सॉसेस आणि चटणी टाकल्यानंतर याला आपल्याला पुन्हा एकदा छान असं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर यात आपल्याला 1 चम्मच जे आहे व्हिनेगर टाकायचं आहे। व्हाईट व्हिनेगर मी इथं वापरलेलं आहे। 1 चम्मच व्हाईट व्हिनेगर टाकून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे छान असं परतून घ्यायचं आहे। आणि मी इथं बासमतीचा राईस जो आहे तो बॉईल करून घेतला होता। बॉईल मेथड मी बिर्याणीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी दाखवलेलीच आहे तुम्हाला। तर तो बॉईल करून घ्यायचा आहे 90 ते 95%। हा जो स्टीम राईस आहे आपल्याला ह्या पॅनमध्ये टाकायचा आहे आणि त्याला छान असं परतवून घ्यायचं आहे खालून वरून। आणि व्यवस्थित परतवून झाल्यानंतर यात तुम्ही वरून बारीक चिरलेला कोथिंबीर किंवा कांद्याची पातही टाकू शकतात। कांद्याची पात अवेलेबल नव्हती, मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि तयार आहे आपला झटपट असा टिफिनसाठी फ्राईड राईस। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगावं। अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच काश्वी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। तर मुलांच्या किड्स टिफिनसाठी अजून तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल कमेंट करून तेही सांगा। मी नक्कीच रेसिपी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।